अर्थातच ते विठ्ठलाचे परमभक्त होते. स्वतःच्या अनुभवातून ते अभंग रचत होते. सर्वसामान्यांमध्ये धर्म आणि कर्मकांड याविषयी पसरलेल्या चुकीच्या समजुती त्यांनी आपल्या कीर्तनातून पुसून टाकण्याचा खूप प्रयत्न केला. देव, देश आणि धर्म यांच्या बाबतीत तुकाराम महाराजांनी समाजाचं प्रबोधन केलं. ईश्वर भक्तीचा सोपा मार्ग समाजाला दाखवला. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि अभंगातील स्पष्ट विचारांमुळे काही कर्मठ पंडितांना त्यांचा हेवा वाटू लागला. रामेश्वर भट नावाच्या पंडितांनी तुकारामांनी लिहिलेले अभंग वेदांना धरू नाहीत अशी टीका केली. त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकण्याचा आदेश दिला. त्यांनी आपल्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवल्या. आणि त्यांनी 13 दिवस उपोषण केलं. त्यानंतर एक अद्भुत चमत्कार घडला. कोरड्याहून पाण्यावर तरंगू लागल्या. तुकाराम महाराजांची विठ्ठलाप्रती असलेली भक्ती आणि अभंगाचे महत्त्व ह्या घटनेतून सिद्ध झाले. तुकारामांची गाथा जिवंत राहिली असं आपण नक्कीच म्हणू शकतो. इंद्रायणीच्या काठावर जमलेल्या लाखो लोकांना तुकारामांचे अभंग पाठ होते. ते सर्व लोक अभंग म्हणू लागले आणि अशा रीतीने त्यांची गाथा जनसामान्यांच्या मुखामध्ये जिवंत आहे याची अनुभूती सर्वांना येते.